तुम्ही स्वतःसाठी वेळ घेतलाय आणि कुणीतरी तुम्हाला स्वार्थी म्हटलंय का? आज मी कुणालाच दोष देणार नाहीये, फक्त सत्य बोलणार आहे. स्त्रिया घर सांभाळतात, मुलं बाळं सांभाळतात, जबाबदाऱ्या सांभाळतात, नातेसंबंध पण सांभाळतात. पण जरा स्वतःला सांभाळायला गेलं की कुणीतरी म्हणतं की कशाला तुला स्वतःला एवढा वेळ पाहिजे, कशाला तुला स्वतःसाठी एवढा वेळ गरजेचा आहे. आणि कधी कधी आपलेच लोक म्हणतात की कशाला तुला एवढा वेळ पाहिजे. स्वतःसाठी वेळ मागणं हे स्वार्थ नाहीये, तर ती आपली गरज आहे. तुम्ही रोज थांबता, रडता, थकता, तुमचा गोंधळ होतो, पण तरी तुम्ही सहन करत राहतात. आणि तरी लोक येऊन काय म्हणतात, कुणीतरी म्हणतं की तुम्ही परफेक्ट नाहीये किंवा तू परफेक्ट नाहीये. परफेक्ट कुणीच नसतं, फक्त स्वतःला जिवंत राहण्यासाठी स्वतःला वेळ देणं गरजेचं असतं. तुम्हाला सांगू का, मी स्वतः पण हेच शिकते. कधी थांबते, कधी चुकते, कधी पडते, पण पुन्हा उभे राहते. सेल्फ ग्रोथ म्हणजे कसं असतं की सेल्फ ग्रोथ म्हणजे रोजचीच लढाई असते. सेल्फ ग्रोथ म्हणजे फक्त इंस्टाग्रामवरती रील टाकणं, सोशल मीडियावरती पॉझिटिव्ह गोष्टी बघणं किंवा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करणं किंवा दुसऱ्यांना फक्त पॉझिटिव्ह आहे असं दाखवणं, हे नसतं. सेल्फ ग्रोथची जर्नी ही रोजचीच लढाई असते. तुम्हाला असं वाटत असेल का ही असं का बोलते किंवा काय, पण मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर आज स्वतःला वेळ नाही दिला ना, तर उद्या तुम्हाला स्वतःला देण्यासाठी काहीच नसणार आहे तुमच्याकडं. प्लीज स्वतःला वेळ द्या थोडा. आणि शेवटचं म्हणजे आज फक्त एकच प्रश्न विचारा स्वतःला की तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी उभं राहिला होता का उभं? जर तुम्हाला ही जर्नी माझ्यासोबत सुरू करायची असेल ना, तर फक्त कमेंटमध्ये लिहा की हो, मी स्वतःसाठी उभी आहे. आपल्याला माहीतच नसतं, आपण प्रत्येक वेळेस एकाच गिल्टमध्ये असतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःसाठी वेळ देतोय, अरे आपण कोणता अपराधी आहे का, आपण कोणतं पाप केलंय का, काय केलंय असं तसं. पण तसं काहीच नाही आहे, माहिती आहे का. तुम्ही थोडंफार स्वतःसाठी जगायला लागलं ना, तर तुम्हाला नक्कीच कळेल. आणि बहुतेक वेळेस कसं असतं, आपल्याला कुणी सांगणारच नसतं. आपल्याला असं वाटतंय आपण हे जे करतोय ना, तेच सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त काही पाहिजेच नाही. आपल्याला एक पॉज घ्यायला कधी आयुष्यात वेळच भेटत नाही की कधी कधीतरी थांबावं आणि बघावं का काय नेमकं काय चाललं बाबा, काय आहे आपलं गोष्टी. मला फक्त एवढंच जरा व्यवस्थित सांगायचं होतं तुम्हाला. आणि मला असं वाटलं की तुम्ही पण रिलेट करू शकाल ज्या पण मी गोष्टी सांगते त्याला. हा व्हिडिओ परफेक्ट नसेल, पण मला असं वाटतं हा रिअल व्हिडिओ आहे. किंवा उगाचच तुम्हाला मोटिवेशन किंवा डिसिप्लिन विषयी रोज तेच सांगत बसायला. पहिलं तुमची मनाची तयारी तर झाली पाहिजे ना, कमीत कमी, की स्वतःसाठी उभं राहायचे किंवा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. आणि जर तुम्हाला थोडं जरी असं वाटलं असेल ना की हां, ह्या गोष्टी माझ्यासोबत तर रोजच होत आहे, मला स्वतःला वेळ काढायला वेळ भेटत नाही आहे किंवा मला गिल्ट वाटतंय त्या सगळ्या गोष्टींचं, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. प्लीज स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या गोष्टींना महत्त्व द्या. मी ही वेट लॉसची जर्नी, सेल्फ ग्रोथची जर्नी, डिसिप्लिनची जर्नी, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहे. सर्वात पहिला महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला वेळ काढणं गरजेचं आहे. मला माहिती आहे ते खूप अवघड आहे. बहुतेक वेळेस आपल्याला असं अपराधी असल्यासारखं वाटतं, गिल्ट वाटतं. पण कधीपर्यंत? तुम्ही जर आज स्वतःला काही देऊ नाही शकले, स्वतःला टाईम नाही देऊ शकलात, तर मग कधी देणार आहे? एक वेळ अशी येईल ना की काहीच नसेल आपल्याकडं स्वतःला देण्यासाठी. तर विचार करा. आवडला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.